हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आत्ता मी 2 दिवस झाले गावाकडून आले आणि मला खूप सारे कमेंट्स आले, की "तू कोणत्या गावची आहे?" आणि आतापर्यंत मी सांगितलंच नाही, की मी कोणत्या गावची आहे म्हणून. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे. ओके. आणि जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून आम्ही छत्रपती संभाजीनगरलाच राहतो. कारण माझ्या हसबंडचा जॉब इथं आहे, तर मग आम्ही पहिल्यापासून इथंच राहतो. पण जेव्हा मी गावी जाते तेव्हा काय मला आतापर्यंत त्या कमेंट्स वगैरे आल्या नाही, की तुझं गाव कोणतं आहे? पण यावेळेस खूप साऱ्या कमेंट्स आल्या म्हणून मला मला असं वाटलं, की मी तुम्हाला सांगावं मी कोणत्या गावची आहे म्हणून. तर आणि दुसरी एक कमेंट होती, की "तू डे 1, डे 2 काय टाकते हे सांग." तर डे 1, डे 2 मी हे टाकत आहे, की मी स्वतःसोबत एक चॅलेंज घेतलं होतं. मिनी व्लॉग मी 30 दिवस अपलोड करणार आहे. रेग्युलर एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि असे 30 दिवस मी रेग्युलर टाकणार आहे. कारण जर असं रेग्युलरच मी पोस्ट केले तर मला सवय लागेल व्हिडिओ काढण्याची, टाकण्याची आणि मला कंटेंट क्रिएटर म्हणून तुमच्यासोबत काम करायचं एक संधी भेटेल. त्यासाठी मी स्वतःला एक चान्स दिला होता, की मी रोज व्हिडिओ काढून अपलोड करणार. त्यासाठी मी जेव्हापासून टाकले त्या दिवसपासून डे 1, डे 2 असं मला 30 दिवसापर्यंत कंटिन्यू करायचं आहे. आणि आतापर्यंत मी बरेच कंटिन्यू टाकले व्हिडिओ. 2-3 दिवस झाले असतील कमी जास्त कारण काही तब्येतीचा इश्यू होता आणि प्रवास वगैरे केला तेव्हा पण थोडंसं लेट झाला व्हिडिओ टाकण्यासाठी आणि जेव्हा आम्ही गावात गेलो तेव्हा पण तिथे नेटवर्कचा पण इश्यू असल्यामुळे व्हिडिओ अपलोड झालाच नाही. तर अशा याने थोडासा लेट झाला पण मी ऑलमोस्ट डे बाय डे व्हिडिओ काढून शूट करून टाकलाच आहे आणि 30 दिवसापर्यंत मला स्वतःसाठी चॅलेंज घेतले मी ते, की मी 30 दिवस मिनी व्लॉग तयार करून टाकणार आहे. म्हणून मी 30 दिवस डे 1, डे 2, डे 30 पर्यंत असे व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यानंतर मग मी रोज व्हिडिओ अपलोड करणारच आहे. पण ही मला सवय लागावी म्हणून मी 30 दिवसाचा चॅलेंज ॲक्सेप्ट केला होता माझ्या स्वतःसाठी. म्हणून मी डे 1, डे 2 असे 30 दिवस व्हिडिओ टाकणार आहे कंटिन्यू. ओके. आणि गावाचं सांगायचं झालं तर माझं गाव विदर्भामध्ये येतं. रिसोड तालुक्यामध्ये माझं गाव आहे. वाशिम जिल्हा रिसोड तालुक्यामध्ये माझ्या गावाचं नाव देगाव आहे. आता क्लिअर झालं ना, माझ्या गावाचं नाव देगाव आहे रिसोड तालुक्यामध्ये. ओके. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.